तर बघा इथे पाठीचा पार्ट जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि खाली आपल्याला 3 इंच सोडायची आहे जागा. खालची जी पार्ट आहे आपली 3 इंच सुटणार आहे. आता काय केलं आहे तिथून मी मार्किंग केल्यानंतर इथे 2.5 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि वरच्या साईडने 2 इंचावरती मार्क करणार आहे. म्हणजे गळ्याची जी रुंदी आहे वरती मी कमी घेणार आहे आणि खाली मी जास्त घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याची रुंदी ठरवू शकताय. आणि इथे मी आता चौकोन आखून घेणार आहे. हा चौकोन आपला आखून झाला आहे व्यवस्थित पद्धतीने. याच्यानंतर आपल्याला गळ्याला जो आकार आहे तो आपण देणार आहोत. तर आपल्याला हवा तसा आकार आपण इथे देऊ शकतोय. मी ऑलरेडी थोडासा आकार जो आहे दिलेला होता दुसऱ्या खडूच्या साहाय्याने आणि त्याच्यावरच मी व्यवस्थित असा जो आकार आहे तो देऊन घेत आहे. आकार दिल्यानंतर याला आपल्याला कटिंग पण करून घ्यायचं आहे. तर इथे मी कट पण करणार आहे लगेच. जो आकार दिला आहे त्याच पद्धतीने आपल्याला कट करायचा आहे आणि शिवायचं पण त्याच पद्धतीने आहे. तर बघा आता इथे कटिंग झालेलं आहे आपल्याला आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही पण मी सोबतच ठेवलेले होते इथे. आता आपल्याला काय करायचं आहे याला शिलाई करून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी मी असं ठेवलेलं आहे बघा. मेन फॅब्रिक खाली ठेवलेलं आहे आणि अस्तर जे आहे ते वरती ठेवलेलं आहे. याला मी आता पिनच्या साहाय्याने पॅक करून घेणार आहे. म्हणजे जेव्हा आपण शिलाई मारणार आहोत तेव्हा कपडा आपला जो आहे तो हलणार नाही आणि आपली फिनिशिंग खराब होणार नाही. तर इथे 2 ते 3 पिनच्या साहाय्याने मी पॅक करून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर याच्यावरती शिलाई मारून घेणार आहे. तर जसा आपला आकार आहे गळ्याचा सेम त्याच पद्धतीनुसार आपल्याला इथे शिलाई पण मारून घ्यायची असते. तर जिथे आपला कॉर्नर येणार आहे तिथे आपण थांबणार आहोत आणि जिथे आपला राऊंड शेप येणार आहे तिथे आपण राऊंड शेपमध्ये आकार घेणार आहोत. तर बघा हा अशा पद्धतीने कॉर्नरला मी लगेच इथे थांबून घेतलेला आहे आणि इथे आकार घेतलेला आहे आणि ह्याच पद्धतीनुसार आपल्याला पुढचा जो पार्ट आहे तो पण व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तर बघा इथे आपली शिलाई जी आहे ती झालेली आहे गळ्याची. आता इथे खालच्या साईडला पण मी शिलाई मारून घेणार आहे. म्हणजे आपल्याला सोबतच आतबाहेर करता येणार आहे हा कपडा. आपल्याला खाली पट्टी लावायची पण गरज पडणार नाही. शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला इथे नॉच मारायचे असतात. जिथे आपलं कॉर्नर आलेले आहे तिथे आपल्याला हलकेसे असे कट मारायचे असतात. हे कट मारत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपली शिलाईपर्यंत हा कट जो आहे तो गेला नाही पाहिजे. नाहीतर मग आपली जी शिलाई आहे ती कट होऊन जाते. तर बघा इथे मी थोड्या थोड्या अंतरावरती नॉच मारून घेतलेले आहेत. याला कट पण मारणं म्हणतात आणि नॉच पण म्हणतात. यानंतर आपल्याला बघा अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे. मी हात याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि पलटी करत आहे. खालचा जो पार्ट आहे तो अगदी कमी असल्यामुळे इथे पलटी करायला थोडासा प्रॉब्लेम होतो आहे, परंतु इझिली ते पलटी होऊन जातं. तर बघा इथे मी अशा पद्धतीने पलटी पण करून घेतलेला आहे. अगदी सावकाश पद्धतीने आपल्याला खेचायचं आहे, नाही तर मग आपला कपडा जो आहे तो जास्त खेचल्यामुळे शिलाई जी आहे ती तुटते. हे झाल्यानंतर आपल्याला याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे हाताच्या साहाय्याने. हे बघा पलटी माझं झालेलं आहे आणि याला मी एकदम व्यवस्थित असं करून घेते आणि मग त्याच्यानंतर याच्यावरती मी प्रेस फिरवून घेणार आहे. शिलाईमध्ये प्रेस ही फार गरजेची असते, ज्याच्यामुळे फिनिशिंग खूप छान येत असते. तुम्ही कपडा जर शिवत असाल म्हणजे ब्लाऊज शिवत असाल किंवा ड्रेसेस शिवत असाल तर छानपैकी त्याला प्रेस करणं गरजेचं असतं. तर बघा इथे मी प्रेस पण करून घेतलेली आहे. प्रेस केल्यानंतर बघा किती छान असा लूक आलेला आहे आपल्या गळ्याचा. अजून छान दिसण्यासाठी याच्यावरती आपण आता इथे लेसचा यूज करणार आहोत. तर हा जो कपडा आहे आपला हा पिवळ्या कलरचा आहे. याच्यावरती मी रेड कलरची लेस लावणार आहे. अगोदर याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. जो काही आपला गळा आहे त्याच्यावरती पूर्ण शिलाई मारून घेणार आहे मी. त्याच्यानंतर खालच्या साईडने मारून घेणार आहे आणि त्यानंतर याला चारही बाजूने आपलं जे अस्तर आहे ते जोडून घेणार आहे आणि मग जे टक्स असतात पाठीमागचे ते टक्स पण आपण इथे घेऊन घेणार आहोत. पाठीमागचे टक्स घेणं फार जरुरीचं असतं, म्हणजे पाठीमागे आपलं जे ब्लाऊज आहे ते उचकत नाही. तर बघा इथे गळ्याला छान अशी जी शिलाई होती ती मी मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर खालच्या साईडला पण शिलाई मी मारून घेत आहे आणि मग चारी बाजूने मारणार आहे. तर इथे चारी बाजूला मारून झाल्यानंतर याच्यावरती मी काय करणार आहे आता याला टक्स पण मारून घेणार आहे. मैत्रिणींनो, जर तुम्हाला ब्लाउजेस शिकायचे असतील,
कटिंग, स्टिचिंग सर्व काही शिकायचं असेल, अगदी डिटेलमध्ये शिकायचं असेल तर आपलं ॲप आहे दीप्स कोचिंग नावाचं आपलं Google Play स्टोअरवरती ॲप आहे. ते तुम्ही नक्की डाउनलोड करून घेऊ शकताय. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे आपले भरपूर सारे असे कोर्सेस असतात. ब्लाऊज, ड्रेस, नऊवारी साडी, फ्रॉक वगैरे तुम्हाला जे काही शिकायचं असेल ते तुम्हाला अगदी कमी फीमध्ये तिथे शिकायला मिळणार आहे. तर बघा हे झालेलं आहे आपलं टक्स मारून. आता याच्यावरती आपल्याला लेसच्या साहाय्याने डिझाईन करायची आहे. तर साडीमध्ये रेड कलरची जी रेड कलर होता त्याच्यामुळे मी इथे रेड कलरची जी लेस आहे ती लावणार आहे. लेस लावण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, पाठीमागे जी नॉड आहे ना ती मी लावून घेणार आहे. शक्यतो ही नॉड अगोदरच लावायची असते, म्हणजे जी काही आपण लेस लावणार आहोत. हे बघा आता इथे लेस लावल्यानंतर नॉड लावल्यानंतर जी काही आपली शिलाई आहे ना ती वरती दिसते, बरोबर. तर जेव्हा आपण याच्यावरती लेस लावणार ना तर तेव्हा ही शिलाई दबली जाणार आहे, ती दिसणार नाही आणि आपली नॉडही तिथे जागेवरती राहणार आहे. तर मी अगोदर इथे नॉड लावून घेतलेली आहे, त्यानंतर मी लेस लावत आहे. तर वरती मी डबल लेस लावणार आहे. हे बघा वरचा जो पार्ट आहे बघा थोड्याशा अंतरावरती मी इथे डबल लेस लावणार आहे. डबल लेस खूप छान आणि आकर्षक दिसत असते मैत्रिणींनो. तर त्याच्यामुळे आपण आपल्या आवडीनुसार लेस लावून डिझाईन तयार करू शकतो. असं काही फिक्स नाही आहे की मी जसं सांगेल तसंच, परंतु इथे मला हे छान वाटत होतं म्हणून मी हे लावलेलं आहे. तर बघा अर्धा इंचाचा अंतर ठेवलेला आहे आणि दुसरी पण लेस मी इथे लावून घेतलेली आहे. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला पण मी अशीच लेस लावून घेणार आहे. हे बघा एक साईड आपली झाली. आता मी दुसरी साईड जी आहे तिथे पण सेम त्याच पद्धतीने लेस लावणार आहे. आणि रेड कलरची लेस लावायची होती मला, त्याच्यामुळे मी वरचा जो धागा आहे तो पण चेंज केला आहे. खाली आपला येलो कलरचा धागा आहे आणि वरचा जो धागा आहे तो मी रेड कलरचा ठेवलेला आहे, म्हणजे व्यवस्थित दिसेल अजून. हे बघा इथे पण मी डबल लेस लावून घेणार आहे. जे काय एक्स्ट्रा धागे आहेत ते आपल्याला इथे कट करून घ्यायचे असतात. डिझाईनला आकर्षक बनवणारी ही आपली लेस असणार आहे. लेसचीच आपण इथे डिझाईन तयार करणार आहोत. खास म्हणजे मैत्रिणींनो, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण की ह्या चॅनलवरती आपल्याला फक्त डिझायनर ब्लाऊज, डिझायनर स्लीव्ज आणि ब्युटी पार्लरविषयी जे काही नॉलेज असतं आपलं ते तुम्हाला मिळणार आहे. तर त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकन जे आहे ना ते पण प्रेस करायला विसरायचं नाही आहे, जेणेकरून येणारे जे काही आपले व्हिडिओज राहणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे. तर बघा डबल लेस आपली इथे लावून झाली आहे. त्यानंतर खाली जो काही आपला आकार आहे त्या आकारामध्येच मी इथे लेस लावत आहे दुसरी. येथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जी आपण लेस लावतोय ती त्याच आकारामध्ये लावायची आहे. आकार आपला बिलकुल बिघडू नाही द्यायचा आहे. हे बघा आणि मी ही लेस लावल्यानंतर इथे मुंढ्याच्या बाहेरच्या बाजूने लेस जी आहे ती काढून घेतलेली आहे. डबल टिप मारून घेतलेली आहे आणि बघा अशा पद्धतीने आपला जो लुक आहे ब्लाऊजचा डिझाईनचा हा रेडी झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे याची कमेंट मला नक्की करायची आहे. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला डिझाईन अजून कोणत्या कोणत्या हव्या असतील त्याचीसुद्धा कमेंट तुम्ही मला नक्की करायची आहे. ओके. तर बघा डिझाईन आपली एकदम छान अशी तयार झाली आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.